हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023-24साठी संभाव्य प्रश्न बघणार आहोत. ओके, बुद्धिमत्ताचे. चला, पहिला प्रश्न घ्या. खाली दिलेल्या 4 अक्षर अंक समूहांपैकी तिन्हीत काही साम्य असल्यामुळे त्यांचा एक गट बनतो. या गटातनं बसणारा घटक कोणता? म्हणजे तुम्हाला एक इनडायरेक्टली गटातनं बसणारा घटक कोणता आहे ते ओळखायचं आहे. बघा, m/13 किंवा m/13 म्हणू शकता तुम्ही. m बघा, अल्फाबेटचा क्रमांक जर टाकतो म्हटलं, ए साठी 1, बी साठी 2, तसंच झेड साठी 26, याप्रमाणे 1 पासून तर 26 पर्यंत, ए पासून तर झेड पर्यंत प्रत्येकाचे अल्फाबेटचे नंबर टाकतो म्हटलं तर m म्हणजेच 13 होते. ठीक आहे. एसचा क्रमांक 19 आहे, एचचा क्रमांक 8 आहे, व्हीचा क्रमांक मित्रांनो 21 नाही तर 22 आहे. ठीक आहे. म्हणजे हेच तुमचं गटातनं बसणारा अंक आहे किंवा गटातनं बसणारा लेटर आणि नंबर आहे, V/, हे ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट बघा. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अक्षर अंक टाका, लिहा. ओके, पहा, ओचा क्रमांक 15 आहे, आरचा क्रमांक 18 आहे. ठीक आहे. यूचा क्रमांक 21 आहे. ओके, तुम्हाला तर इथं काय टाकायचं आहे ते शोधायचं आहे. कसं करायचं पास म्हणतो. ओ नंतर PQR, तसंच यू नंतर VWX. ठीक आहे. आणि एक्सचा क्रमांक आहे 24. 24/x, 24/x तुमचा आन्सर आहे. 24/x. ठीक आहे. चला, नेक्स्ट. प्रीती एका रांगेत समोरून 10व्या व समोरून 10व्या व मागून 9व्या क्रमांकावर बसून आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? पहा, अशी रांग आहे, प्रीती इथं आहे, एकूण तिचा क्रमांक 10वा आणि पहा समोरून 10वा, मागून 9वा. तुम्हाला सांगितलं रांगेत एकूण विद्यार्थी किती, असं जर शोधायचं असेल, तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओत सांगितलंय, बस 2 पैकी कोणत्याही एकाला 1 न कमी करा. मी याला 1 न कमी करतो, 8च लिहितो. ठीक आहे. मग 10 आणि 8 18 एकूण विद्यार्थी आहेत. ठीक आहे. चला, नेक्स्ट. खालील तक्त्यामध्ये दिलेल्या अंकांना प्रत्येकाखाली दिलेल्या चिन्हांनी संकेतबद्ध केलेले आहे. ओके, त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्याखाली प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे. 82,749 ही संख्या कशी लिहिली जाईल? 8 आणि 2 साठी काय? क्वेश्चन मार्क आणि हॅशटॅग. कुठे दिसतंय? क्वेश्चन मार्क, हॅशटॅग नाही कॅन्सल, क्वेश्चन मार्क, हॅशटॅग नाही कॅन्सल, क्वेश्चन मार्क नाही कॅन्सल, क्वेश्चन मार्क, हॅशटॅग आहे. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. विधान, काही दगड झाडी आहेत, दगड त्यातला काही पार्ट म्हणजे एवढा पार्ट झाडे. ओके, सर्व झाडे फुल आहेत. हे जे पूर्ण झाडे आहे ना, ते फुल आहेत. ओके, मग काही फुल दगड, अनुमान बघा आता, काही फुल दगड आहे का पाहून घ्यायचं. पहा, फुलामधला काही फुल दगड आहे म्हणजे हे अनुमान बरोबर आहे. काही दगड फुल आहे, ऑब्व्हियसली. काही दगडातला काही पार्ट फुल आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे का? हो, 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे, म्हणजे दोन्ही पण आपले तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. कोणताही निष्कर्ष तर्कसंगत नाही, हे चुकत आहे. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट. MQUC नंतर बघा, M नंतर N नंतर O नंतर P. ठीक आहे. ऑप्शन आहे घ्यायला नाही. ओके, QRST. ओके, U नंतर VW आणि X, C नंतर DE आणि F, PTXF. आता BCD. ओके, BCD नंतर EFG, ABCD EFG H, IJKLM NOPQRS. ठीक आहे. सिरियल नंबर आहे जसे तेच आहे, फक्त पाहून घ्यायचं. इथं 3 लेटर आहे, इथं 4 लेटर आहे, इथं 1 2 3 4 5, इथं 5 लेटर आहे. म्हणजे इथं बघा 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर. ऑब्व्हियसली इथं 6 असणार आणि इथं 7 असणार. ठीक आहे. एसच्या नंतर 6 पाहून घ्या लेटर. QRS T 1 2 3
4 5 6 7 ठीक आहे. RST UVWXY आणि Z 7 लेटर. नेक्स्ट 2 9 28 65 पहा. नाही पहा याचं काय करायचं दिसतं का तुम्हाला 126 217 हे घनसंख्येच्या एक आणि एकनी प्लस आहे ठीक आहे. मग थोडं लिहून घ्यायचं. याला तुम्ही लिहू शकता का 6चा घन प्लस 1 216 प्लस 1 ठीक आहे. हे 5चा घन प्लस 1 क्वेश्चन मार्क तुम्हाला शेवटी पाहिजे. हे 1चा घन प्लस 1 2चा घन 8 प्लस 1 3चा घन 27 प्लस 1 हे जसं 4 चौक 16 16 चौक 64 4चा घन प्लस 1 5चा 6चा इथं काय येणार मग 7चा घन प्लस 1 7चा घन आहे 343 343 आणि एक 344 तुमचा आन्सर ठीक आहे. चला 344 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 14 916 25 36 49 64 दिसतंय काय तुम्हाला सर तुम्हाला सर स्पष्टपणे दिसतं का हे वर्गसंख्या आहे ठीक आहे. पहा 5चा वर्ग 7चा वर्ग 6चा वर्ग 8चा वर्ग 5 6 7 8 सिरियल नंबर आहे सहसळ 5 6 7 5 6 7 8 ठीक आहे. ऑब्विसली मग इथं 9चा वर्ग आणि 10चा वर्ग असेल ठीक आहे. मग हे 11चा वर्ग आणि 12चा वर्ग दिसतं 121 आणि 144 ठीक आहे. 9चा वर्ग 9 9 81 आणि 10चा वर्ग 100 81,100 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक लिहा. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक लिहा. पहा D म्हणजे 4 होते G म्हणजे 7 7 आणि 4 11 दोघांची बेरीज वर मधात लिहिली ठीक आहे. तसंच J म्हणजे 10 होते M म्हणजे 13 होते 13 आणि 23 दोघांची बेरीज मधामध्ये ओके. तसंच P म्हणजे 16 S म्हणजे 19 16 आणि 19 35 मोजून घ्यायला वाटले 21 ठीक आहे. आता पहा समोर इथं आणि इथं काय लिहायचं जेणेकरून इथं तुम्हाला बेरीज लिहिता येईल ते शोधायचं. कसं करायचं पहा पहिले हे असं करून घ्या. लेटरला हे करा लेटरला म्हणजे लेटरची एक सिरीज सेपरेट करा. D ABCD EFG HIJ KLM NOP QRS TUVWXY V आणि Y कसं केलं प्रत्येक लेटरमध्ये 2 2चा फरक आहे 2 2चा डिफरन्स आहे. V म्हणजे होते 22 प्लस Y म्हणजे होते 25 का हो 22 आणि 25 5 आणि 2 7 आणि 5 2 2 4 V 47 आणि Y V 47 आणि Y तुमचा आन्सर आहे Y ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मार्क 49 G 343 25 E 125 9 C 27 ठीक आहे. स्पष्टपणे तुम्हाला काहीतरी दिसतं का इथे 5चा वर्ग तुम्हाला दिसत असेल आणि हे 5चा घन तुम्हाला दिसत असेल ठीक आहे. 5चा वर्ग आणि 5चा घन दिसत आहे ओके. आणखी तुम्हाला एक दिसत असेल E म्हणजे होते Eचा क्रमांक आहे 5 म्हणजे मी असं म्हणू का मधामध्ये Eचा क्रमांक 5 आहे इकडे 5चा घन आणि 5चा वर्ग ओके. क्वेश्चन मार्क तुम्हाला इथं आहे. हे होते 3 5 7 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 किती होते 9 9 म्हणजे होते इथं I लिहायचं I म्हणजे ते 9 मग इकडं काय येईल 9चा घन इकडं काय येईल तर 9चा वर्ग ठीक आहे. 9चा वर्ग 9चा घन हे 9चा वर्ग 9चा घन 9चा वर्ग होते 81 आणि 9चा घन होते 729 ठीक आहे. पहा 81 I 729 तुमचा आन्सर आहे 81 I 729 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट जर पेपर इज इक्वल टू 56 पेन्सिल इज इक्वल टू 59 तर राईट इज इक्वल टू काय 9 मिनिट झाले. पहा P म्हणजे होते अशा कंडिशनमध्ये अशा ह्याच्यामध्ये पहिले बेरीज लावून घ्या बेरीज लावायची ठीक आहे. P म्हणजे 16 होते प्लस A म्हणजे 1 होते प्लस P म्हणजे पुन्हा 16 होते E म्हणजे 5 होते R म्हणजे 18 होते. बेरीज करून घ्या फक्त पहिलं. अशा कंडिशनमध्ये अशा प्रकारच्या गणितामध्ये बेरीजवरच जास्त त्या लेटरचे अंक टाकायचे आणि त्याची बेरीज करायची जास्त चान्सेस हेच येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे. 16 1 16 16 32 32 आणि 8 40 आणि 10 50
50 आणि 6 56 आले. ठीक आहे. तसंच इथं बेरीज आली म्हणजे ऑब्व्हियसली इथं पण बेरीज येतेच. आता राईटचं पहा. डब्ल्यू म्हणजे 23, आर म्हणजे 18, आय म्हणजे 9, टी म्हणजे 20 आणि ई म्हणजे 5. ओके, बेरीज करा. 9 दुने 18, 9 त्रिक 27. ठीक आहे. 9 दुने 18, 9 त्रिक 27. 27 आणि 3 30, 30 आणि 20 50, 50 आणि 2 70, 70 आणि 5 75. तुमचा आन्सर काय तर 75. ठीक आहे. युअर आन्सर इज 75. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, टॅप. टॅप जर टॅपचा TAPचा संकेत UBQ असा असेल तर फ्रीजचा संकेत काय? टॅपचा संकेत हा आहे तर फ्रीजचा संकेत काय? पहा, ST नंतर लगेच U आहे, A नंतर लगेच B आहे, P नंतर लगेच Q आहे. तसंच F नंतर E, F नंतर G, R नंतर S. GS कोड आहे पाहून घ्या. GS इथं आहे, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. ऑप्शन नंबर 3 तुमचा योग्य आहे. ठीक आहे. पहा, E, F नंतर G, R नंतर S. नेक्स्ट, भागाकार हे प्लस चिन्ह दर्शवते तर खालील समीकरणाची किंमत काढा. ठीक आहे बा. भागाकार हे प्लस दर्शवते. ठीक आहे. 16 + 8 लिहा. गुणाकार हे मायनस चिन्ह दर्शवते. गुणाकार ह्याच्या ऐवजी -6 लिहा. ठीक आहे. मायनस चिन्ह हे गुणाकार दर्शवते. मायनसच्या ऐवजी गुणाकार लिहा 2. प्लसच्या ऐवजी काय तर पाहून घ्या. आता प्लसच्या ऐवजी मायनस आहे, प्लसच्या ऐवजी मायनस. जमलं पहा. पहिलं गुणाकार करा. sin 2 12 पण हे होईल -12. ठीक आहे. करून घ्या. एक स्टेप वाढून घ्या वाटल्यास. -4. 8 दुने 16, 8 त्रिक 24. ठीक आहे. 24तून 12 गेले, 12 आले आणि 12तून 4 गेले, 18 आले. तुमचा आन्सर आहे 8. ठीक आहे. 8 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्णगट येईल? पहा, कृतज्ञता, कृतज्ञ. ठीक आहे. पहा, अपोजिट लेटर आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञता एकमेकाची अपोजिट लेटर आहे म्हणून निकृष्टचे अपोजिट उत्कृष्ट यायला पाहिजे. हो, आहे उत्कृष्ट. ठीक आहे. हे बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन जे आहे ना, बऱ्याचशा एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे क्वेश्चनवाला. उत्कृष्ट निकृष्ट करेक्ट. ठीक आहे. पहा, L नंतर लगेच M आहे, तसंच Q नंतर OP, Q नंतर R यायला पाहिजे. ऑप्शन काय आहे? आरनं कोणतं सुरू होत आहे? हे आणि हे, म्हणजे हे कटलं आणि हे कटलं. ओके, मग UUCS शेवटचं पाहता. U नंतर डायरेक्ट V आहे, तसंच तुमचं शेवट R नंतर डायरेक्ट S. R न सुरुवात, S न एंडिंग. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला, हे झाला क्वेश्चन. M म्हणजे Mचा क्रमांक 13 आहे आणि इथे 13चा वर्ग लिहिला. तसंच Kचा क्रमांक 11 आहे आणि इथे 11चा वर्ग लिहिला. ओके. तसंच J म्हणजे 10 होते आणि 10चा वर्ग 100. H म्हणजे 8 होते आणि 8चा वर्ग 81. ठीक आहे. पहा, जे पहिलं अक्षर वरचं वर्ग आहे, नंतर सेकंड अक्षरचं खाली वर्ग आहे. 100/88 तुमचा आन्सर आहे. 100/88. एक मिनिट, 81. एक मिनिट, 8 64 पाहिजे ना. 100/64. ठीक आहे. 100/64 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, विसंगत पद ओळखा. पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं जुलै आणि ऑगस्ट 31-31चे महिना आहे. ठीक आहे. पहा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ओके, हा जर 31 आणि बरं ठीक आहे ना. सिरियल नंबरच महिने दिसत आहेत इथे तुम्हाला. जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. सिरियल नंबरनुसार महिने आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं, नेहमी लक्षात ठेवा, जुलै आणि ऑगस्ट हे 31-31चे महिने आहे. ठीक आहे. चला, हे जर 31 असेल तर हा 30 असेल. 30 नंतर पुन्हा 31. ओके. पहा, हा 31चा महिना, 31चा महिना, 31चा महिना. ऑड कोणता आहे तर हा विसंगत पद सप्टेंबर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 सप्टेंबर तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, राधा व रमा या बहिणी आहेत. ओके, राधा रमा या बहिणी आहेत. लिहा, राधा रमा. ठीक आहे. लेडीज म्हणजे गोल आणि भाऊ बहीण असेल तर हे एक आडवे यश. ठीक आहे. सरला व विमल याही बहिणी आहेत. नेक्स्ट वाचा. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. रमाचे भाऊ जे आहे तेच सरलाचे वडील आहेत. ठीक आहे. सरला
चे वडील. ठीक आहे. पहा, रमाचे भाऊ, भाऊ म्हणजे जेंट्स आणि जेंट्स किंवा मेल म्हणू शकता. मेलसाठी आपण डबा दर्शवतो किंवा चौकोन दर्शवतो. ठीक आहे. आणि हिचे वडील आहे म्हणजे हे 2 पिढ्या, एक वरची पिढी खालची पिढी. ओके. आता पाहता सरला व विमल या बहिणी आहेत. सरला आणि विमल या बहिणी आहेत. ओके. तर विमल ही राधाची कोण? विमल ही कोण आहे? विमल कोण आहे? कोणाची? राधाची. ठीक आहे. राधाच्या भावाची म्हणजे स्वतःची, राधाच्या भावाची मुलगी किंवा राधाच्या भावाची मुलगी म्हणजे कोण असते? ही तुमची भाची असते. ठीक आहे. भाची. आन्सर काय? तर भाची. आन्सर इज भाची. नेक्स्ट. अश्विनी पूर्वेकडे 5 किमी गेली. ओके. तुमची अश्विनी इथं आहे. अश्विनी इथं आहे. पूर्वेकडे 5 किमी गेली. ठीक आहे. 5 किमी गेली. ओके. उजवीकडे वळून 3 किमी गेली. पुन्हा उजवीकडे वळली आणि 3 किमी गेली. पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी गेली, चालत गेली. ठीक आहे. पुन्हा उजवीकडे वळली आणि 5 किमी चालत गेली. तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे? मूळचं ठिकाण इथं आहे. किती अंतरावर आहे? तर एक काल्पनिक रेषा काढा. जसं हे 3 आहे ना, हे पण 3 आहे. मूळच्या अंतरापासून 3 किमी दूर आहे आणि खालची दिशा म्हणजे दक्षिण. दक्षिण 3 किमी दूर आणि दक्षिणेस आहे ती. ओके. ऑप्शन नाही ना. नेक्स्ट. एक डायग्राम दिला आहे तुम्हाला. इथे तुम्हाला चहा पिणारे किती आहे, चहा व कॉफी पिणारे किती आहे आणि चहा व कॉफी पिणारे कर्मचारी किती आहेत ते 5 आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगून देतो मी, इथे गोल जो आहे ना, तुम्हाला जो गोल दिसत आहे हे चहा पिणारे दर्शवते. ओके. नेक्स्ट. हा जो चौकोन आहे किंवा चौरस म्हणू शकता, हे तुम्हाला कर्मचारी दर्शवत आहे. नेक्स्ट. हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण हा तुम्हाला कॉफी पिणारे दर्शवत आहे. ठीक आहे. चहा पिणारे किती जण आहेत ते पाहून घेऊ पहिला आपण. चहा कोणता आहे? हे चहा पिणारे कोण कोण आहे गोलामध्ये? 7 + 7 + 2 + 3. ठीक आहे. 3 × 2 5, 5 आणि हे 7 × 5 12, 12 आणि 7 किती होते? 7 × 2 14, 14 आणि 2 16, 17 18 19. चहा पिणारे एकूण 19 जण आहे. ठीक आहे. चहा पिणारे एकूण 19 जण आहे. जमलं. चहा व कॉफी पिणारे किती आहे? चहा आणि कॉफी पिणारे किती जण आहे पाहून घ्या. आता असे लोक जे चहा पिते आणि कॉफी पण पिते पहा, जो दोघांचे जॉईंट, हे जे आहे कॉफी पिणारे आणि हे आहे चहा पिणारे, माझा जॉईंट किती आहेत? हे फक्त 2 आणि 3 एकूण 5 जण. ठीक आहे. 5 आहे तुमचं असं. ठीक आहे. 5. चला नेक्स्ट. नेक्स्ट म्हणण्यापेक्षा इथंच आहे, वाचून घ्या. चहा व कॉफी पिणारे कर्मचारी किती आहे? दिसतंय तुम्हाला? चहा व कॉफी पिणारे कर्मचारी किती आहे पाहून घ्या. चहा व कॉफी पिणारे कर्मचारी, चहा व कॉफी पिणारे कर्मचारी किती आहे पहा. म्हणजे चहा, कॉफी आणि कर्मचारी तिन्हीमध्ये अशी व्यक्ती येते ते शोधायचं आहे. पहा, हे कर्मचारी आहे, त्याच्यामध्ये चहावाले ॲड केले तर पहा यात फक्त हे 2 आणि 7 येते. मग हे कॅन्सल करा, हे कॅन्सल करा. ओके. मग त्रिकोण करा ॲड द्या आणि आणखी पुन्हा कॉफी पिणारे. ओके. 7 तर कटलास. आणखी त्रिकोण ॲड केल्यानंतर पहा चौकोनात 3 येत नाही म्हणून हे कॅन्सल, हे कॅन्सल होते तुमचे, कारण की फक्त चहा पिणारे आणि इकडे हे वाले. आन्सर तुमचं फक्त आणि फक्त 2. म्हणजे शेवटच्या प्रश्नात असे लोक शोधायचे आहे जे तुम्हाला चहा पण पित आहे, कॉफी पण पित आहे आणि ते कर्मचारी पण आहे. ओके. असे म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली तिन्ही पण डायग्राममध्ये मावतील. फक्त एकमेव 2 नावाचा व्यक्ती, फक्त 2च लोक असे आहे की जे चहा पण पितात, कॉफी पण पितात आणि जे कर्मचारी पण आहेत. ओके. नेक्स्ट. प्रिया उत्तरेकडे 8 किमी अंतर चालत गेली. एक प्रिया नावाची व्यक्ती आहे, वर गेली ती 8 किमी चालत. नेक्स्ट. व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 6 किमी गेली. उजवीकडे वळली आणि 6 किमी चालत गेली. तर मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर आहे? हा मित्रांनो खूप वेळेस घिसापिटा प्रश्न आहे, खूपदा विचारलेला प्रश्न आहे बऱ्याचशा एक्झाममध्ये. डायरेक्ट आन्सर आहे पायथागोरसचे त्रिकोट लावा. पायथागोरसचे त्रिकोट लावा. किती? 6, 8 आणि 10. मग डायरेक्ट अंतर हे दोघांचं 10 किमी. आन्सर तुमचं 10 किमी. ठीक आहे. हे स्टार्टिंग पॉईंट, हे एंडिंग पॉईंट, दोघांचं अंतर म्हटलं तर 10 किमी. का? कारण की इथं 90 डिग्रीचा अँगल असल्यामुळे, 90 अंशाचा कोन होत असल्यामुळे तिथे पायथागोरसचं त्रिकोट
पायथागोरसचा प्रमेय लागतो. ठीक आहे, घिसापीठ आहे किंवा मग डायरेक्ट तुम्ही काढू शकता. डायरेक्ट कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग. ठीक आहे, डायरेक्ट काढू शकता. नेक्स्ट पहा हे कसं करायचं. इथं एक तुम्हाला लॉजिक लावून डायरेक्ट इथं वर्गसंख्या दिसत आहे, इथं वर्गसंख्या दिसत आहे. मग काय करायचं, पहिले यांची बेरीज करून घ्यायची. 3 2 5, 5 4 9, 9 1 10. 10चा वर्ग 100 आहे का तुम्हाला? हो सर आहे 100 आहे. ठीक आहे, मग हे 3 आणि 6 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. 15चा वर्ग 255 आहे का? हो आहे. ठीक आहे, मग काय करायचं, 8 आणि 4 12, 12 आणि 2 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20. ठीक आहे, इथे 20चा वर्ग 400. या प्रकारचे क्वेश्चन सोडण्यासाठी ही पहिली ट्रिक आहे. असं नाही झालं तर मग काय करसान. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे हे 3 चौक 12 प्लस 2 1 2. आता वर्ग करा. ठीक आहे, जेणेकरून इथं वर्गसंख्याच आणली आहे ना, म्हणून वर्ग सर्वात शेवटी करायचं. ओके, तसं नाही झालं तर काय करायचं मग. ठीक आहे, 3 2 6, 6 चौक 24, 24 1 24. गुणाकार करायचा सगळ्याचा, नंतर वर्ग करायचा. ठीक आहे, तसं नाही झालं तर काय करायचं मग. ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, नंतर बेरीज करा, मग शेवटी वर्ग. ओके, जर वर्ग असन, इथं वर्ग असन तर सर्वात शेवटी तुम्ही वर्ग सर्वात शेवटी करायचं. ओके, समजा इथं नसतं, इथं वर्ग नसतं, एखादी आकडा असता मी म्हटलं 127 131 वगैरे असा आकडा असता, इथे एखादी आकडा असता 337 वगैरे असा काहीतरी इमॅजिन आकडा असतात, तेव्हा तुम्ही काय केलं असतं, पहिले 3चा वर्ग करा, मग 1चा वर्ग, 4चा वर्ग, 2चा वर्ग, सगळ्यांचे वर्ग करायचे, नंतर बेरीज करायचं. ठीक आहे, नाही तर मग गुणाकार वगैरे करून पाहायचं. गुणाकार करा किंवा मग बेरजेचा वर्ग, वर्गांची बेरीज इत्यादी ट्रिक लावून पाहायची. नेक्स्ट पहा, इथे पहा 3 5 15, 15 चौक 60. नाही येत आहे, हे येतच नाही. ठीक आहे, मग काय करायचं, 3चा वर्ग 9 प्लस 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16 आणि 2चा वर्ग 4. 16 आणि 4 20, 20 आणि 20 40, 40 आणि 10 50. ते हो, इथले एक इथे टाकला मी 50, 50 आणि 4 54 आले. ठीक आहे, तसंच मी इथं करायचं. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. ठीक आहे, 16 9 25, 25 आणि 25 50. ठीक आहे, 50 आणि 30 80 न 8 6 86. तुमचा आन्सर आहे 86. ओके, नेक्स्ट दिसतं विजिबल आहे. 7 2 14 आणि 2 16. 16 2 32 प्लस 2 34. 32 2 किती होते, 4 2 8, 3 2 6 68 प्लस 2 70. ठीक आहे, 70 2 140 प्लस 2 142 आलं, म्हणजे गुणला 2 प्लस 2 तुमचा आन्सर आहे इथे. नेक्स्ट, ए हा बी पेक्षा उंच आहे लिहा. ठीक आहे, ए हा बी पेक्षा उंच, म्हणजे बी जर इथं असेल तर ए वर आहे थोडासा. ठीक आहे, एम हा ए पेक्षा उंच आहे, ए पेक्षा पण एम उंच आहे. ओके, जी हा एम पेक्षा पण उंच आहे, त्याच्यापेक्षा मोठा जी आहे म्हणताय. ठीक आहे, वाय हा सर्वात उंच आहे आणि जो वाय आहे त्याच्यापेक्षा पण उंच आहे. उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण आहे. मध्यस्थानी काढायचं असेल तर पहिल्याला शेवटच्याला कट करा, नंतरच्याला कट करा, मध्ये तुमचा एम शिल्लक आहे. ठीक आहे, एम तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, राजू हा तुषारपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, राजू हा मोठा आहे तुषारपेक्षा. ओके, पण प्रशांतपेक्षा नाही. कोण तर राजू, मग प्रशांत तर राजूपेक्षा पण मोठा आहे मग. ओके, नेक्स्ट, विनय हा वीरापेक्षा मोठा असून तुषारपेक्षा लहान आहे. तुषारपेक्षा लहान आहे कोण तर विनय. विनय हा वीरापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, विनय आणि विराम लहान आहे. विनय हा मोठा आहे वीरापेक्षा. ओके, असून तुषारपेक्षा लहान आहे. ठीक आहे, तर वयाने सर्वात मोठा कोण. ऑब्व्हियसली पी म्हणजे कोण, प्रशांत. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, ए बी सी
ए बी व सी यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5:4 आहे. बीचे वय 15 आहे. पहा 3:5:4 म्हणजेच काय करायचं 3x 5x आणि 4x. बीचे वय 15 आहे म्हणजे याचेच तर हेच तर मधातला बी आहे ना. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. मधातला आहे 5x म्हणजेच याचं वय 15. इथं कितीनं गुणता तुम्ही 5 त्रिक 15 तसंच 3 त्रिक 9 होते आणि हे होते 4 त्रिक 12. ठीक आहे. याला 3 न गुणा मग याला पण 3 न गुणा प्रत्येकाला. पहा हे इकडलं शेवटचा आन्सर काढायसाठी तुम्ही या 5ला 3 न गुणले. एक्स नाही लिहिलं तरी जमते इथे. ठीक आहे. एक्स नाही लिहिलं तरी जमते. तर ए व सीचे वय किती तर 9 वर्ष आणि 12 वर्ष. नेक्स्ट ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 असून त्यांचा वयांचा गुणाकार 54 असून एचे वय काढा. ठीक आहे. ए आणि बी दोघांचे वयांचे गुणोत्तर 2x आणि 3x आहे. ठीक आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार म्हणजे करून घेऊ. ठीक आहे. गुणाकार करा. 2x गुणला 3x इज इक्वल होते 3 2 6 आणि x चा वर्ग 6x चा वर्ग. हाच तर गुणाकार आहे. आपण केला गुणाकार. तेच तर गुणाकारमध्ये त्यांनी 54 आहे. ठीक आहे. 54. मग काय करायचं 6 6 9 54. ठीक आहे. मग x चा वर्ग 9. इथून x इज इक्वल टू 3 निघत आहे. x बरोबर 3. तुम्हाला एचं वय काढायचं आहे. एचं वय जी की आहे 2x म्हणून 2 गुणला एक्सची किंमत 3 3 2 6. एचं वय 6. बीचं किती 3 3 त्रिक 9. बीचं वय 9. नेक्स्ट ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:11 होईल. तर एचे आजचे वय काढा. ठीक आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. ठीक आहे. म्हणजे 2x आणि 5x आहे. 4 वर्षानंतर एकूण 4 न वाढलं एकूण 4 न वाढलं. ठीक आहे. 4 वर्ष वाढले. त्याच्यानंतर गुणोत्तर आहे 5:11. ठीक लिहा 5:11. पहिलं गुणोत्तर होतं 2:5 म्हणजे 2x आणि 5x. त्यांचं वय म्हणा. यांचं वय एचं वय आणि बीचं वय. एचं वय आणि बीचं वय 2x आणि 5x. 4 वर्ष झाली. इकडे हा 4 वर्ष मोठा झाला. हा पण 4 वर्ष मोठा झाला. तेव्हा नवीन गुणोत्तराला 5:11. तर एचं वय काढा. ठीक आहे. 11 दुनी 22x 5 25x. दोघांची वजाबाकी करा. 25x - 22x ते राहिले 3x. ओके इज इक्वल टू 11 चौक 44 5 चौक 20. 20 आणि 44ची वजाबाकी होते 24. होते का 20 आणि 44ची वजाबाकी होते 24. ठीक आहे. हे काय असते तर तिरपा गुणाकारामधील फरक. 3 8 24 म्हणजे x इज इक्वल टू 8 झाले. एक्सची किंमत 8 निघली. तुम्हाला एचं विचारलं. ए आहे 2x. 2x म्हणजे किती 2 गुणला एक्सची किंमत 8. 8 2 16 तुमचा आन्सर. ठीक आहे 16. एचं वय 16. तसंच मी बीचं काढतो म्हटलं तर 8 म्हणजे x 8 म्हणजे 40. बीचं वय 40. ठीक आहे. बीचं 40 आणि एचं 16. सर्व घोडे गाढव आहेत. ठीक आहे. घोडे जे आहे पूर्णच्या पूर्ण घोडे गाढव आहेत. ओके. सर्व गाढव माणसे आहे. जे गाढव जे आहे सर्व गाढव माणसे आहेत. ठीक आहे. सर्व माणसे गाढव आहे का पाहून घ्या. माणसं पूर्णच्या पूर्ण गाढवाच्या आतमध्ये का नाही. माणसाच्या आतमध्ये गाढव म्हणजे माणसाचा काही पार्टच गाढव आहे म्हणजे हे तुमचं चुकते. ठीक आहे. सर्व माणसे गाढव आहे का स्पष्टपणे दिसत आहे. सर्व माणसे गाढव नाही. माणसाचा फक्त इथून ते हे जे मधातलं इथून ते एवढा गोड दिसतंय ना हाच गोड एवढाच गाढव आहे. ठीक आहे. चला काही गाढव घोडे आहे का पाहून घ्या. गाढवातला काही पार्ट घोडे आहे म्हणजे याचा अर्थ हे बरोबर आहे. ठीक आहे. दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे का नाही ना. एकच तर्कसंगत आहे. कॅन्सल. कोणताही निष्कर्ष तर्कसंगत आहे का नाही. कारण की हा तर्कसंगत नाही का असं पण होणार नाही कारण की हा तर्कसंगत आहे म्हणजे हा कटला. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट काही दगड फूल आहेत. हा झाला का क्वेश्चन नाही झाला. ठीक आहे. दगडातला काही पार्ट फूल आहे काही फुल झाडे आहे. ठीक आहे. फुलातला काही पार्ट झाडे आहे. ओके चला मग अनुमान काय काही झाडे दगड आहे का पहा. झाडं आणि दगडचा काही संबंध नाही म्हणजे हा कटला. काही फुल दगड आहे पाहून घ्या. हो फुलाचा काही पार्ट दगड आहे बरोबर आहे.
दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहे का? नाही. का? कारण की हा तर्कसंगत नाही, कॅन्सर. कोणताही निष्कर्ष तर्कसंगत नाही, हे पण नाही, कारण की हा तर्कसंगत आहे, कॅन्सर. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, पाण्यातील प्रतिमा शोधा, ओळखा. ओके, पाण्यातील प्रतिमा म्हणजे काय मित्रांनो काय होते तर जी तुमची प्रतिमा आहे, प्रतिमेच्या खालची बाजू आहे ना, बस तिथेच एक अशी आहे ना, इकडं खाली नवीन एक प्रतिमा तयार होते. बस इनडायरेक्टली हे असं आहे का, खाली हे जे खालची बाजू आहे ना, बस अशी प्रतिमा पाडून द्या उलट्या. म्हणजे हे खालची बाजू, तर प्रतिमेची खालची बाजू सेमच राहील, वरची बाजू तुमची अशी येऊन जाईल. ठीक आहे, अशी येऊन जाईल, म्हणजे अशी सेम प्रतिमा खाली होऊन जाईल, फक्त वरचं जे आहे ना, वरचं इकडे येऊन जाईल जसे ते. ओके, चला कशी प्रतिमा म्हणून ते सांगतो. आता हे जागा नाही, त्यामुळे छोटी प्रतिमा काढतो. हे तुमचं असं तर चौकोन पूर्ण राहीनच, त्याच्या आतमध्ये हे राहीन, आणि हे जे आहे ना, हे इकडे येईन चालेल. ठीक आहे, अशी प्रतिमा कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3 हे खाली आहे, 4 मध्ये नाही. ओके, नेक्स्ट, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती निवडा. त्रिकोण, नंतर चौकोन, नंतर पंचकोन, 3 कोण आहे, 4 कोण आहे, 5 कोण आहे. ऑब्व्हियसली 6 कोण पाहिजे, म्हणजे षटकोन पाहिजे. पहा, हे इथून कटला षटकोन, कॅन्सल. हा एकमेव आहे, हे पण नाही आणि हे पण नाही. ओके, ह्याच एकमेव परिपूर्ण आहे, कारण की पहा, हा जो इथून इथपर्यंत तो कटला आहे तिथला, हे तुम्हाला दिसत असेल स्पष्टपणे, हे पूर्णपणे जोडलेले नाही. ओके, आणि इथं तर रेषा अगावच्या एक्स्ट्रा आहेत, त्या काहीच काम नाही. ओके, ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन होत आले वाटते. ठीक आहे, पहा, त्रिकोण नंतर गोल, जे डबल गोल आहे तो बाहेर निघाला. तसंच प्लसमध्ये प्लस आहे आतमध्ये, नंतर चौकोन आणि चौकोन. जो डबल चौकोन आहे तो एक चौकोन बाहेर निघाल. आन्सर तुमचं काय? चौकोनवाला, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट झाले क्वेश्चन. ठीक आहे, इथे आपले क्वेश्चन झाले. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. ओके, थँक्यू. आणि हां, पुन्हा व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट करा. थँक्यू.